इतिहासाचे दोन धडे मी आज तुम्हाला देणार आहेत. काय इतिहासातल्या दोन गोष्टी? आज मी तुम्हाला दोन देशाच्या गोष्टी सांगणार. एक छोटासा देश जो नकाशात शोधायला भिंग लागतं, भिंग, भैरवक्र भिंग, इस्रायल. जेव्हा हा देश बनला तेव्हा त्यांनी पहिला कायदा संसदेत नाही तर काळजात लिहिला. आमच्या रक्ताचा थेंब सांडणाऱ्या प्रत्येक नाझीला शोधून मारू. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शोधून शोधून त्या गुन्हेगारांना ओढून आणलं आणि फासावर लटकवलं. त्याला म्हणतात न्याय. आता दुसरं उदाहरण कोणतं आहे? दुसरी गोष्ट आहे चीनची. जपानने चीनच्या महिलांच्यावरती अमानुष अत्याचार केले. त्यांना प्लेजर गर्ल्स म्हटलं जायचं. पण चीन तर शांत बसला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी त्या प्रत्येक सैनिकाला यमसदनी धाडलं. आज जपान चीनच्या डोळ्यात डोळं घालून बघायला घाबरतं. का माहिती आहे का? कारण चीननं दाखवून दिलं, आमच्या लेकीबाळींच्या इब्रतीला हात लावलात तर तुमचं अस्तित्व मिटवून टाकू. पण मग माझा भारत महान कुठे चुकला? भारत कुठे चुकला? आता भारताकडे बघा. स्वातंत्र्याची फाळणी आणि रक्ताळलेला इतिहास. आपण म्हणतो अहिंसा परमो धर्म, पण ज्या अहिंसेनं आपल्याला आपल्याच माई बहिणीवर होणारे बलात्कार उघड्या डोळ्याने बघायला लावते, ती अहिंसा म्हणावं की शंडपणा? फाळणी झाली देशाची. हजारो स्त्रियांची स्तनं कापली गेली, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केलं. पाकिस्तानींनी महिलांच्यावर बलात्कार केले, असंख्य महिलांच्यावर बलात्कार केले. मग भारतानं असा कोणता कायदा बनवला की त्या लोकांना शोधून मारलं जाईल? म्हणजे भारतानं त्या नराधमांना, ज्यांनी आपल्या स्त्रियांच्याने अत्याचार केलं, त्यांना हंटिंग केलं का? त्या नराधमांना मारलं का? नाही. आपण त्यांना शांतीचा संदेश देत बसलो. त्याचा परिणाम बघा तुम्ही. डायरेक्ट ॲक्शन डे झाला, बंगाल रक्ताने माखला, पण दिल्लीच्या गादीवरती बसलेल्यांना कोणाचं रक्त सळसळलं का? अजिबात नाही. पण त्या गुन्हेगारांना मारणाऱ्या गोपाळपाटांना रोखण्यासाठी गांधीजी स्वतः तिथं गेले. ज्या गुन्हेगारांनी लेकीबाळ्यांची आबरू लुटली, त्यांना मारणाऱ्या गोपाळपाटांना रोखण्यासाठी गांधीजी तिथं गेले. पण त्या लेकीबाळ्यांची आबरू जेव्हा वाचवायची होती तेव्हा गांधीजी तिथं गेलेच नाहीत. किती विडंबना आहे देशाची की लेकीबाळ्यांची इज्जत, तिची काही किंमतच नाही आहे. काहीच किंमत नाही. हैदराबादमधले रजाकार किती महिलांची आबरू लुटली हो त्यांनी. आपण त्यांना संपवलं की पोचलं? अजिबात नाही. महिलांची इज्जत लुटणाऱ्यांना आम्ही कधी त्यांना त्यांची जाणीवच करून दिली नाही. याचा परिणाम काश्मीरमध्ये 1990ला काय झालं? रवीळ, गळीव, चळीव, धर्मांतर करा नाहीतर मरा नाहीतर निघून जा. आपल्या आई बहिणींना तिथं रस्त्यावर ओढलं गेलं. आज 35 वर्ष झाली, आजही ते पंडित न्यायासाठी फिरतायत. विचार करा. त्या गुन्हेगारांचं हंटिंग केलं भारत सरकारनं? नाही केलं. जर तिथं इस्रायल असता किंवा चीन असता तर काश्मीर खोऱ्यात एकही गुन्हेगार जिवंत राहिला असता का? आपण काय करा, आपण फक्त मेणबत्त्या घेऊनच पेटवल्या. आपल्या नेत्यांच्यामध्ये ते पुरुषत्व नाहीच जन्माला आलेलं. आजही त्याचा परिणाम समाजाच्या कानाकोपऱ्यात आजही बलात्कार होते. का तर आम्ही कधी पुरुषार्थ दाखवलाच नाही आहे. आमच्या घोषणेमध्ये महापुरुष आहेत, आमच्या घोषणेमध्ये महाराणा प्रताप आहेत, आमच्या घोषणेमध्ये राणा सांगा आहेत, आमच्या घोषणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आमच्या घोषणेमध्ये छत्रपती संभाजी महाराज आहेत. पण त्यांच्यासारखं शूरत्व आपल्यात निर्माण करण्याची हिंमत मात्र कोणाच्यातच नाही आहे. राजकर्त्यांनी जेव्हा गादीवर बसतो तेव्हा त्यांच्यामध्ये हे शूरत्व असायलाच पाहिजे की देशातील कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय होणार नाही, याची हमी बाळगावी लागते. आणि वर्तमानातलं वास्तव, मणिपूर आठवा, अकोला आठवा, इतिहास सोडून द्या हो. आज काय चाललंय ते बघा. मणिपूरमध्ये काय झालं? स्त्रियांना नग्न करून धिंड काढली गेली, रस्त्यावरनी फिरवलं गेलं. देश बघत होता, जगानं बघितलं, सुप्रीम कोर्ट बघतंय. पण त्या नराधमांना शोधून काढून गोळ्या घातल्या का? नाही.
जर ते पकडले बी गेले तर तारखा पडतील, खटले चालतील आणि पुरावे नसले म्हणून सुटूनही जातील. आज त्या महिला घरामध्ये लपून बसायला भाग पडलेत, त्या घरातून बाहेर निघत नाहीत. ज्यांच्यावर अत्याचार झाले ते विचार करण्याजोगी गोष्ट आहे. अत्याचार होऊन सुद्धा त्या न्याय मागू शकत नाहीत कोणाकडे. आश्चर्य वाटतं जेव्हा बातम्या येतात, बलात्कार झालेली मुलगी तक्रार करायला जाते आणि पोलीस तिच्यावर अत्याचार करतात. अकोल्याचा तो अधिकारी आपल्याच मुलीसारख्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी करतो. याला कारण काय? भीतीचा अभाव. गुन्हेगाराला माहिती आहे की भारतात कायदा आंधळा आहे, वकील पैशाचा गुलाम आहे. त्याला माहिती आहे की एकदा सोशल मीडियावरती हवा शांत झाली की लोक विसरून जातील. आपण हॅशटॅग चालवणारा समाज झालो आहोत, न्याय मागणारा नाही. समाजाचा ढोंगीपणा आणि आपली जबाबदारी. आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय माहिती आहे? मुलींना काय शिकवतोय? इंस्टाग्रामवर रील कशी बनवायची आणि मुलांना शिकवतोय नोकरी कशी मिळवायची. शौर्य कुठं शिकवलं? कुठंच नाही शिकवलं जात. स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारण्यापेक्षा एकमेकांची शक्ती बना. आधी एकमेकांना शक्ती बनायला शिका. तुमच्या घरातील पुरुषाला इतकं बलवान बनवा की त्याच्या बहिणीकडे बघण्याची कोणाची हिंमत होऊ नये. आणि मुलींना ब्युटी पार्लरला नेण्याऐवजी मार्शल आर्टला न्या. त्यांना सांगा की कोणी हात लावला तर पोलीस येण्याआधी त्याचा हात मोडण्याची ताकद तुमच्यात हवी. आपण सरकारकडे अपेक्षेने बघतो, पण लक्षात ठेवा सत्ता त्यांचीच असते जे ताकदवान असतात. जर आपल्यावरती अन्याय होत असेल आणि आपल्याला जर न्याय हवा असेल तर आपल्याला वोट बँक नाही तर आपल्याला एक शक्ती म्हणून उभं राहावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि आता नाही तर कधीच नाही. बलात्कारांना भीती वाटलीच पाहिजे. ती भीती कायद्याची नसेल तर ती समाजाची पण असायला लागते. जेव्हा एखादा नराधम गुन्हा करेल तेव्हा अख्खा समाज रस्त्यावर उतरून जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत शांत बसला नाही पाहिजे. तर त्याला जिद्द म्हणतात हो. अर्ध्यावर कोणतं आंदोलन सोडायचं नसतं. इस्रायल महान आहे कारण त्यांनी आपल्या रक्ताची किंमत ओळखली. चीन प्रबळ आहे कारण त्यांनी आपल्या इज्जतीचा बदला घेतला. आपल्यालाही भारत महान बनवायचा असेल ना तर केवळ तिरंगा फडकून चालणार नाही. ज्या दिवशी या देशातील शेवटची पीडिता म्हणेल की मला न्याय भेटला आहे, तो पीडित असो किंवा पीडित असो, दोघांना न्याय भेटला पाहिजे, तेव्हा हा देश माझ्यासाठी महान झाला म्हणावं लागेल. देश महान बोलून होत नसतो, तो करावा लागतो. त्यासाठी महान बनवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे लागतात. दुबळे बनून राहू नका. शस्त्र उचलायला शिकू नका. पण गरज पडली तर त्याची तयारी ठेवा. पण स्वतःला शस्त्र बनवायला शिका. एकत्र या. जातपात विसरा. बलात्कार होतो तेव्हा तो जात बघत नाही. लक्षात घ्या. त्या बलात्काराकडे एक महिला म्हणून बघा. तो त्या माणुसकीवरती होतो, हे लक्षात घ्या. तेव्हा तो त्या माणुसकीवर होतो. बलात्काराला सोडलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी. जागे व्हा, नाहीतर उद्या तुमच्या घरातील कोणाचं तरी नाव इतिहासात होईल आणि तुम्ही फक्त मेणबत्त्या घेऊन उभं राहाल. लक्षात घ्या, मेणबत्त्या घेऊन कुणाला न्याय नाही भेटला आजपर्यंत. त्यामुळे मेणबत्त्या सोडा आता, बस झालं. शक्ती निर्माण करा. न्याय हिसकावून घ्या मिळत नसेल तर, पण तयार राहा न्यायासाठी.